नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा कोर्स जो बीए अंतर्गत येतो, जो आहे बीए ऑनर्स एज्युकेशन, या कोर्स बद्दल पाहणार आहोत. याआधी आपण बीए एज्युकेशन बद्दल पाहिलेला आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही YouTube वरती सर्च करू शकता मराठीमध्ये किंवा बीए एज्युकेशन मराठी व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय, नोकरी कोणती मिळू शकते, कोणी निवडाय पाहिजे, कोणी नाही निवडाय पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे आणि याचं काम काय आहे. तर बघा, याच्यावर जर मेनली आपण फोकस केला, हा एज्युकेशनशी संबंधित आहे. पण हा फक्त बीएड, डीएड किंवा ज्या तुम्ही डिग्री डिप्लोमा बघत आहेत शिक्षक बनण्याच्या, त्यासारखा कोर्स नाहीये. हा शिक्षण तज्ञ बनवण्याचा कोर्स आहे. ह्याला शिक्षण क्षेत्रातला एक्सरे मानला जातो. या कोर्सचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी जाणून घेतो की शिक्षण व्यवस्था कशी काम करते. जे तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकलेले असतात ते खरंच उपयोगी आहे का, त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे का, तर या गोष्टींचा सखोल अभ्यास शिकवला जातो. म्हणजे फक्त शिक्षक नाही तर शिक्षण तज्ञ बनवण्याचं काम हा कोर्स करतो. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर बघा, जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12th पास आउट असणं गरजेचं आहे. 12thच का, कारण हा एक डिग्री स्तरावरील अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. यूजी कोर्स म्हणलं जातं. फक्त 12वी पास आउट विद्यार्थीच याला ऍडमिशन घेऊ शकता. मिनिमम तुम्हाला 12वी मध्ये 50 ते 60% दरम्यान मार्क्स असले पाहिजेत. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातून येत असाल, जर तुम्ही या प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते, पण हे कॉलेजवर डिपेंड आहे. तसेच ही जी सूट असते ती गव्हर्नमेंट नॉर्मनुसार तुम्हाला दिली जाऊ शकते आणि तुम्ही याला इझिली ऍडमिशन मिळू शकता. आता याच्यामध्ये बोर्ड महत्वाचा आहे का, तर बघा, तुम्ही सीबीएसई असेल, एचएससी असेल, कोणत्याही बोर्ड मधून तुम्ही फक्त 12th पास आउट करणं गरजेचं आहे. बाकी सायन्स आहे का किंवा मॅथ आहे का या विषयाची ही गरज नाही. तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटते. एक असते डायरेक्ट ऍडमिशन, दुसरे असते मेरिट बेस्ड ऍडमिशन. डायरेक्ट ऍडमिशन मध्ये जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो, ज्याही कॉलेजमध्ये, तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. कॅप राऊंड थ्रू असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन जे आहे ते डायरेक्टली घेऊ शकता. दुसरा आहे एंट्रन्स एक्झाम बेस्ड. जर तुम्हाला हा कोर्स बाहेरच्या कॉलेजमध्ये करायचा आहे, माझा म्हणण्याचा अर्थ की महाराष्ट्राच्या बाहेर कॉलेज आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे जर हा कोर्स करायचा असेल आउट ऑफ स्टेट, तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी असते ती देणं मस्ट असते, म्हणजे द्यावीच लागते. त्या एंट्रन्स एक्झाम जी असते 11वी 12वीच्या सिलेबसवर डिपेंड असते. ती परीक्षा अपेअर व्हावी लागते, परीक्षा द्यावी लागते, मेरिटमध्ये येऊन नंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. पण लक्षात ठेवायचं आहे, एंट्रन्स एक्झाम जी आहे महाराष्ट्रामधल्या काही क्वचित कॉलेजमध्ये पण तुम्हाला म्हणली जाऊ शकते. हे कॉलेज टू कॉलेज डिपेंड आहे. बाकीचे कॉलेजेस काय ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहणार आहोत. मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर तुम्हाला अभ्यासावे लागतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं. याच्यामध्ये प्रॅक्टिकल, थेअरी, वायवा अशा इम्पॉर्टंट ज्या असतात गोष्टी असतात, ह्या प्रत्येक गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करून सर्व विषय क्लिअर करावे लागतात. 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी, म्हणजे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी यूज करू शकता. गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता याच्या जॉब्स कोणत्या आणि याच्यामध्ये शिकवणारा सिलेबस ते आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला याचे कॉलेजेस जे आहेत ते पाहायला मिळतात. हा एक वाईडली खूप चांगला कोर्स आहे, जो की बरेच विद्यार्थी याला चूज करतात. आता याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्रातले कॉलेज पाहिले तर पुणेमध्ये गरवारे कॉलेज, एसपी कॉलेज आहे, तसेच फर्ग्युसन कॉलेज आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तसेच मुंबईमध्ये आर्ट्स कॉलेज ऑफ मुंबई आहे, तसेच आरटीएम युनिव्हर्सिटी आहे, तसेच बामू युनिव्हर्सिटी आहे. या अंतर्गत सुद्धा हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहिलं तर दिल्ली युनिव्हर्सिटी, तसेच कोइंबतूर युनिव्हर्सिटी, कोलकाता युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. या सर्वाची लिस्ट जी आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहिलीच असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये याची पूर्ण माहिती दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेज आणि त्यांची ऍव्हरेज फी पाहू शकता. ही जी फी असते
ती कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कमी आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला थोडी स्लाइटली हायर पाहायला भेटू शकते. त्यानुसार तुम्ही कॉलेज जे आहे ते पुढे चूज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत की तुम्हाला या 3 वर्षामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की 3 वर्षामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला पाहायचा आहे किंवा तुमच्याकडून कंप्लीट करून घेतला जाणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला फिलॉसॉफिकल फाउंडेशन्स ऑफ एज्युकेशन, हिस्ट्री ऑफ एज्युकेशन इन इंडिया, एज्युकेशन इन एन्शियंट अँड मिडिवल इंडिया, एज्युकेशन इन ब्रिटिश इंडिया, डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिपेंडेंट इंडिया, इव्हॅल्युएशन इन एज्युकेशन, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड करिक्युलम स्टडीज, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, तसेच सायकोलॉजी ऑफ ऍडजस्टमेंट अँड एज्युकेशनल गायडन्स अँड काउन्सिलिंग अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो त्यावेळेस आपल्याला एक वर्ड जास्त पाहायला भेटतो, तो आहे एज्युकेशनचा. आता एज्युकेशन म्हणजे फक्त शिक्षण आहे का, तर असं नाही. ज्यावेळेस तुम्ही या कोर्सवर फोकस कराल तुम्हाला कळून जाईल की याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था, शिक्षण पद्धती यांचा ताळमेळ कसा राहतो किंवा याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे का, तसेच एज्युकेशनची हिस्ट्री काय आहे. जसं एज्युकेशन, भारतामध्ये एज्युकेशन पहिल्यापासून होतं, पण जे शिक्षणाची क्रांती सुरू झाली ती कुठून सुरू झाली, कोणत्या स्टेट पासून सुरू झालेली आहे. जर तुम्हाला याचं उत्तर माहित असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की देऊ शकता. पण कुठून सुरू झाली, कोण याला प्रमोट केलं, याच्यामध्ये जे मिडिवल इंडियामध्ये जे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे तिथे शिक्षण पद्धती कशी होती, एन्शियंट शिक्षण पद्धती कशी होती, या सर्व गोष्टींचा डिटेल अभ्यास जो आहे तो या कोर्समध्ये तुम्हाला शिकवला जातो, जेणेकरून तुम्ही एक प्रबल शिक्षण तज्ञ बनवू शकता जर तुमची याच्यामध्ये आवड असेल तर. बाकी याचे पूर्ण सब्जेक्ट रीड तुम्ही स्क्रीनला पॉज करून इथेच करू शकता. अदरवाइज डिस्क्रिप्शन मध्ये याच्या मुख्य विषयांची सुद्धा लिस्ट दिलेली आहे. फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही तेही रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो, इथं 3 प्रकारच्या संधी आहेत ज्या तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. जर तुम्ही बीए एज्युकेशन केलं असेल तर पुढे तुम्ही एमए करू शकता, कारण हा बीए म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करू शकता, पुढे एमबीए करू शकता. हे सर्व तुमच्या डिसिजनवर आहे. फर्दर तुम्हाला याचं नॉलेज येत राहील किंवा तुम्ही हे कुणाशी चर्चा करून, तुमच्या पॅरेंट्सशी चर्चा करून, तुमचे रिसोर्सेस किती आहेत, तुमच्याकडे वेळ किती आहे, त्यानुसार तुम्ही हे डिसिजन भविष्यामध्ये घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन. जसं एमपीएससी आहे, युपीएससी आहे, रेल्वे बोर्ड एक्झाम्स आहेत, एसएससी आहे. तुमच्या वयोमर्यादेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये उतरू शकता. तुम्हाला ज्यावेळेस ही डिग्री कंप्लीट करत आहात तर लास्ट इयर मध्ये एक्झामसाठी अपेअर होऊ शकता. जर तुम्ही एक्झाम क्रॅक केली तर तुम्ही जे आहे ही डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. अदरवाइज तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळू शकता. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जॉब असतात ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही टीचर, ऍडवायझर, नॉन फिक्शन रायटर, टेक्निकल रायटर, नोव्हलिस्ट, पब्लिक रिलेशन जर्नलिस्ट अशा प्रकारचा जॉब मिळू शकता. आता हे जॉब कोणत्या सेक्टरमध्ये मिळतात तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये म्युझियम्स, पब्लिक रिलेशन्स अँड जर्नलिझम, एडिटिंग अँड पब्लिशिंग हाऊसेस, एज्युकेशनल डिपार्टमेंट्स, क्रिएटिव्ह किंवा टेक्निकल रायटिंग आणि होम ट्युशन्स असे जे ऑर्गनायझेशन आहेत किंवा हे जे फील्ड्स आहेत या अंतर्गत तुम्हाला फॉलोइंग जॉब जे आहेत त्या पाहायला मिळतात. मित्रांनो, या संधीचा वापर तुम्हाला तेव्हाच करता येईल ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल, कारण याच्यामध्ये कोणती संधी पहा. मग हायर एज्युकेशनची, हायर एज्युकेशन म्हणल्यानंतर तिथं अजून ऍडिशनल गोष्टी आल्या, हायर स्किल्स अचीव्ह करण्याच्या गोष्टी आल्या. तुम्हाला बेस मजबूत करणं गरजेचं आहे. दुसरं गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करायचं आहे तर काही जर स्पेसिफिक जॉब तुम्हाला पाहिजे असेल जसं टीचरचा किंवा प्रोफेसरचा, तिथं याची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही एमपीएससी युपीएससी क्रॅक केली तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जी डिग्री कंप्लीट केलेली आहे त्या बेसिसवर तुम्हाला मुलाखत घेतली जाते. तुम्हाला याच्यामधले प्रश्न विचारले जाऊ शकतात की शिक्षण तज्ञ बनून तुम्हाला काय वाटतं, किंवा तुम्ही ही फील्ड का चूज केलेली आहे, किंवा तुम्हाला शिक्षण सध्या जे पद्धती चालू आहे भारतामध्ये याच्यामध्ये चेंजेस करण्याची काय गरज आहे. तर या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आणि तुमचं जे म्हणजे तुम्हाला तार्किक विचार तुमच्याकडे असले पाहिजेत. तुम्ही हे विचार करण्याची शक्ती तुमच्याकडे असले पाहिजे. तिसरं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या मी जॉब सांगितलेले आहेत ते सुद्धा अचीव्ह करण्यासाठी या डिग्रीला सिरियसली करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्या जॉब्स, त्यांची ऍव्हरेज सॅलरी मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे. क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम हा कोर्स का निवडावा तर बघा, जर तुम्हाला शिक्षण तज्ञ बनायचं आहे, एज्युकेशन फील्ड तुम्हाला आवड आहे, तुम्हाला फक्त एक शिक्षक बनायचं नाहीये, तर शिक्षक का व्हायला पाहिजे किंवा शिक्षकाने कसं व्हायला पाहिजे, जो शिक्षक जो विषय शिकवत आहे तो विषय का आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते चेंजेस करायचे आहेत किंवा असले पाहिजेत, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे कोणत्या गोष्टींची गरज आहे शिक्षणामध्ये,
तर हे तुम्ही तेव्हाच बनवू शकता किंवा तुमची आवड असेल तर तुम्ही हा कोर्स चूज करू शकता आणि तेव्हाच बनवू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली करा. दुसरं, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा चूज करायचा नाहीये. जर तुम्हाला शिक्षण तज्ञ किंवा या गोष्टी समजत नाहीयेत, जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे तर तुम्ही जे आहे बीएससी कडे वगैरे वेगवेगळ्या कोर्सेसकडे जाऊ शकता. पण तुम्हाला मी जे सांगितलेले विषय आहेत किंवा जॉब्स आहेत किंवा जॉब सिक्युरिटी वाटत नाहीये, तुमचं हायर एज्युकेशन किंवा गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन किंवा याच्यामधल्या प्रायव्हेट सेक्टरचे जॉब्स मिळवणं हे तुमचं ध्येयच नाहीये, तर या कोर्सला बिलकुलही चूज करू नका. दुसरं, हा कोर्स जो आहे तो अतिशय एक महत्वाचा कोर्स आहे आणि खूप कणा म्हणू शकतो, याला एक स्पाईन म्हणू शकतो आपण एज्युकेशन मध्ये. शिक्षण तज्ञ बनायची खूप जास्त गरज आहे आणि त्यांचीच जास्त एज्युकेशन सिस्टम मध्ये गरज आहे. जसं 2020 मध्ये NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, ती का आणावी लागली किंवा त्याच्यामध्ये काय होतं हे सामान्य माणसाला कळू शकत नाही, पण एक शिक्षण तज्ञच सांगू शकतो की त्याच्यामध्ये काय होतं किंवा काय आहे आणि कोणत्या गोष्टीची गरज आहे. अमेरिकेची शिक्षण पद्धती म्हणजे वेस्टर्न मध्ये ज्या शिक्षण पद्धती आहे आणि भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती इंग्रजांनी बिल्ड केलेली आहे. ती का करण्यात आली, कॉन्ट्रोवर्सी आहे. बरेच जण इंग्रजांना सपोर्ट करतात, बरेच जण म्हणतात इंग्रजांनी हे डिस्ट्रॉय केलं. गुरुकुल परंपरा होती आपल्याकडे, तर गुरुकुलमध्ये शिकवलं जात होतं, पण पुन्हा एज्युकेशन सिस्टीम बदलली गेली. त्याचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह परिणाम पण झालेले आहेत, पण बऱ्याच जणांना ते पचत नाहीत. पण हे शिक्षण तज्ञच सांगू शकतो की हे काय आहे. तसेच तुम्ही याचा मार्फत जर तुम्हाला या गोष्टींशी घेणं देणं नाहीये, पण तुम्ही वेगवेगळ्या जे एड्युटेक कंपनीज असतात, जसं बायजू वगैरे वेगवेगळ्या ज्या टेक कंपनीज, एड्युटेक कंपनीज आहेत, टेक्स्टबुक वगैरे, तर इथं तुम्ही ऍज अ टीचर म्हणून सुद्धा जॉबला लागू शकता. तुम्ही हायर पॅकेजेस मिळू शकता. म्हणजे तुमचं नोकरीचं ध्येय ऍज वेल ऍज तुमचं तर्क क्षमतेचं किंवा डिबेट करण्याचं जे स्किल आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, ते सुद्धा हा कोर्स वाढू शकतो. तर तुमचा इंटरेस्ट बघा आणि तो हा कोर्स चूज करा. अदरवाईज तुमच्यासाठी इतरही कोर्स आहेत, तुम्ही आपली प्लेलिस्ट जी आहे ती चूज करू शकता. बाकी तुम्हाला या कोर्स रिगार्डिंग काय प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच आपली प्लेलिस्ट आणि डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही याच्याबद्दल अधिक माहिती रीड करू शकता, जे मी इथं व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली नाहीये. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.